सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे आणि कोणतीही चांगली बातमी मिळाल्यामुळे तुमच्या मनामध्ये एक आनंद राहील. तुमचा आजचा दिवस शुभ जाईल. ज्या तरुणांनी नुकतीच आपली कारकीर्द सुरू केली आहे त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये टॅलेंट दाखवण्याची संधी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. संध्याकाळ ते रात्रीची वेळ देखील कामं पूर्ण करण्यामध्ये तुमचा व्यतीत होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज नशीब साथ देते आणि दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. काही मोठ्या यशानं तुम्ही आनंदी व्हाल. मोठी रक्कम हातात आल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धामध्ये कोणत्याही ताणतणावातनं तुम्हाला आराम मिळेल आणि कुठेतरी अडकलेले तुमचे पैसे पुन्हा परत मिळण्याची तुम्हाला बातमी मिळेल. आज संवादानं तुम्ही भांडण सोडवा. संध्याकाळचा वेळ तुम्ही फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचं भाग्य हे आर्थिक बाबतीत तुमची साथ देत आहे. नवीन करारातनं अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नोकरीच्या बाबतीत देखील काही शुभ माहिती मिळू शकते. घरामध्ये पत्नी किंवा मुलाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. कोणतंही महत्त्वाचं काम करताना किंवा वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला नाही आणि त्याचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक अशांतता आणि आसपासच्या वातावरणामध्ये नकारात्मकता राहील. तुमच्या संयमानं आणि नम्र वर्तनानं तुम्ही सर्व काही तुमच्या बाजूनं कराल आणि समस्यांचं निराकरण देखील कराल. प्रिय व्यक्तीच्या मदतीमुळे काही अडचणींचा सामना करण्यामध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. आज रात्रीची वेळ तुमच्यासाठी उत्तम राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आज नशीब साथ देणार आहे. आज इतरांची कामं पूर्ण करण्यामध्येच तुमचा दिवस निघून जाईल. इतरांना मदत केल्याने तुम्हाला जे आत्मिक समाधान मिळेल त्याची तुलना इतर कोणत्याही सांसारिक सुखाशी आज होऊ शकत नाही. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. लोकांना तुमचा हेवा वाटेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद लिहिलेला आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ मिळेल. व्यावसायिक प्रयत्न तुमचे फलदायी ठरतील आणि तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. संध्याकाळी तुमची परिस्थिती आणखीन बिघडू शकते. मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची देखील दाट शक्यता आहे. तुमचं सामान आणि कागदपत्र तुम्ही सुरक्षित ठेवा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभदायक असून तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद वाढेल. ऑफिसमध्ये वाढत्या जबाबदारीमुळे काही अस्वस्थ परिस्थिती उद्भवू शकते, परंतु घाबरू नका. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जुन्या मित्रांच्या भेटीमुळे तुमच्या मनामध्ये आनंदाची भावना राहील. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र आहे आणि समाजामध्ये तुमची प्रतिमा देखील चांगली राहील. तुम्ही ज्या प्रकल्पांवरती काम करत आहात त्यामध्ये सावधगिरी बाळगा. पदोन्नतीच्या तुम्हाला आज संधी मिळतील आणि ग्रहांची परिस्थिती देखील तुमच्यासाठी अनुकूल राहील. प्रतिकारामुळे तुमचं कोणतंही काम यशस्वी होईल आणि तुम्हाला फायदा मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचं भाग्य त्यांना आर्थिक बाबतीमध्ये साथ देत राहील. आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनसाथी आणि व्यवसायातील भागीदारांचं सहकार्य मिळेल. आज तुमचं मन चांगल्या कामात व्यस्त राहील आणि सामाजिक कार्यात तुम्ही हातभार लावाल. नोकरदार वर्गाला प्रगती होऊ शकते. तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल आणि तुमचा थकवा दूर होईल. तुम्ही कोणत्याही व्यवहारामध्ये सावध राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे लोक खूप गोंधळात राहतील आणि थोडेसे अस्वस्थ देखील दिसतील. राजकीय कामामध्ये अडथळे आल्यामुळे तुमची कामं रखडू शकतील. रात्रीचा वेळ तुमचा हा सामाजिक कार्यक्रमामध्ये व्यतीत होईल. काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला पैसे हे खर्च करावे लागतील. तुमच्या योगदानाबद्दल मात्र तुमचं सर्वत्र कौतुक होईल. काही शुभ कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज संध्याकाळी सहभागी व्हाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस हा प्रत्येक बाबतीत सावध राहण्याचा आहे. तुमचे एखाद्या व्यावसायिकाशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या कामाच्या कौशल्यानं तुम्ही इतरांची मनं जिंकू शकाल. तुम्ही घरासाठी लागणारी कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. आज तुमचा शुभ कार्यामध्ये खर्च होईल. तुमच्या वैवाहिक जीवनातील नातं हे गोड राहील तर समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढीस लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहील. तुमच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होतील. प्रवास सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरतील. तुमचा उद्देश पूर्ण होईल. दुपारनंतर अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो किंवा तुम्ही काही कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकू शकता. संध्याकाळी परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला फायदा होईल. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्चामध्ये वाढ होण्याची देखील दाट शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.